इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज मकर संक्रांत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आरतीताई, आम्ही आपले स्वागत करतोय. सीमाताईंना विनंती करते की त्यांनी आरतीताईंची ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना. आराधना ध्यान समूह आयोजित संतांच्या संगती या सदरात आज संक्रांतीचे औचित्य साधून संत एकनाथ महाराज यांचे वंशज असलेल्या आरती मुनीश्वर या आपल्याकडे संवाद साधायला आलेले आहे. त्यांची ओळख करण्याची मला छान संधी मिळालेली आहे आज. याचा मला खूप आनंद होतोय. आरती मुनीश्वर या एक अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल वाचून तर मी खूपच भारावून गेले होते आणि मला फार आनंद झाला की त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि आता तुम्हालाही सगळं सांगते ना, त्यांचं कार्य काय चालू आहे वगैरे सगळं तुम्हाला पण सांगते. तुम्हालाही माझ्यासारखंच खूप ग्रेट आणि ग्रेट वाटतील त्या. तर ऐका. आरती मुनीश्वर पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या कुटुंबातील 13व्या पिढीतील जन्म आहे त्यांचा. आणि शिवाय कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे पुजारी मुनीश्वर हे सासर आहे त्यांचं. त्यांचं शिक्षण SNDT मधून इतिहास विषय घेऊन कला शाखेत त्यांची पदवी आहे. आता त्यांनी केलेलं कार्य पहा. ठाणे समाचार आणि नवी मुंबई इन या केबल वाहिन्यांसाठी वृत्त निवेदन, 2000 सालापासून 7 सालापर्यंत दूरदर्शन सह्याद्री या वाहिनीसाठी त्यांनी हॅलो सखी हा थेट प्रक्षेपण असलेला कार्यक्रम, म्हणजे त्यात मुलाखती घेत असत. तर त्यांनी मुलाखतकार म्हणून काम केलेलं आहे त्यात. आणि या कार्यक्रमाद्वारे त्यांनी 300 मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले, अभिनेत्री वंदना गुप्ते, रेणुका शहाणे, नामवंत साहित्यिक यदी फडके, तसेच अनेक पोलीस महासंचालक, वकील, मंत्री अशा अनेकांचा यात समावेश आहे. या कामासाठी वाहिनीवरील वरिष्ठांकडून वेळोवेळी त्यांची प्रशंसा झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस तसे अनेक राजकीय पक्षांच्या विविध उपक्रमातून जाहीर निवेदनांचे त्यांनी कार्यक्रम 10हून अधिक वर्ष केलेली आहे. अनेक भावगीत सिनेसंगीताच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केलेले आहे. डोंबिवली येथील आगरी महोत्सव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचे तसेच 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येचे निवेदनही त्यांनी केलेले आहे. माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी RR पाटील यांच्या पोलीस मित्र सोहळ्याचे सूत्रसंचालन असे अनेक विशेष उल्लेखनीय त्यांचे कार्यक्रम आहेत. अनेक लहान मोठे कायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कायद्याचे बोलू काही हा कार्यक्रम डोंबिवलीतील प्रतिष्ठित वकील ॲडव्होकेट श्री शशांक देशपांडे यांच्याबरोबर डोंबिवली, गोरेगाव, अंबरनाथ, नाशिक अशा विविध ठिकाणी केलेला आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पनेवर त्यांनी काम केलेलं आहे. आता त्यांनी अनेक प्रकारची व्याख्यानं दिलेली आहेत, ते पाहूया. संत एकनाथ यांच्या घराण्यात जन्म झाल्यामुळे शांती ब्रह्म संत एकनाथ यांच्या आयुष्याची जवळून ओळख असल्याने व्याख्यानातून नाथ चरित्र उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी असतो. सावरकरांच्या तिन्ही स्त्रियांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग तेजोशलाका या नावाने व्याख्यानातून दाखवण्याचा आणि जनमानसात पोहोचवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. करवीर निवासिनी महालक्ष्मी हा विषय घेऊन आख्यायिका आणि महात्म्य या विषयावरही त्या व्याख्यान करतात. 2012 मध्ये कर्जत येथील एका साडीच्या दुकानासाठी आणि दागिन्यांच्या दुकानासाठी त्यांनी जाहिरातीतून काम केलेलं आहे. मला विशेष वाटलं बरं का हे. अभिनय क्षेत्रातील अनुभव त्यांचाही आहेच. 1994 साली व्यसनमुक्ती आणि स्त्रियांवरील अत्याचार या विषयातील पथनाट्यात त्यांनी सहभाग घेतला. स्त्री या मालिकेत अंकुश चौधरीच्या आईची लहान भूमिकाही केली. तसेच एकलव्याची शाळा या लघुपटात सतीश पुळेकर आणि सुबोध भावे यांच्याबरोबर लहान भूमिकाही केली. 2017 पासून आनंदीबाई
एक व्यथा हा एकपात्री प्रयोग करीत आहेत. आनंदीबाई पेशव्यांच्या आयुष्याचे अज्ञात कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न या एकपात्री अभिनयातून केला जातो. या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना आणि संहिता, लेखन, सादरीकरण आजवर या कार्यक्रमाचे मुंबई, कराड, नाशिक, ठाणे, चेंबूर असे विविध 75 यशस्वी प्रयोग झाले आहे. सर्व त्यांनी केलेलं आहे, लेखन, सादरीकरण सगळं. 2019 पासून तेजोशलाका, द्रौपदी हा एकपात्री प्रयोग संहिता लेखन सहित करत आहेत. मला हे बघावंच वाटतंय अक्षरशः खरंच. वस्त्रहरण आणि महाभारताच्या युद्धाला कारण इतक्या त्रोटक ओळखीत अडकून पडलेली द्रौपदी त्या पलीकडे जाऊन कशी होती हे या प्रयोगात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मलाही द्रौपदीबद्दल खूपच नेहमी आस्था वाटते. आणखीन काहीतरी तिच्या मागे व्यवस्थित काहीतरी वेगळं असणार तिचं व्यक्तिमत्व असं मला नेहमी जाणवतं. त्यांचे जवळपास 35 प्रयोग झाले आहेत. 2020 पासून लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर यांचा एक पात्री प्रयोग त्या करत असून अल्पावधीतच 35 प्रयोगही झालेले आहेत. हा प्रयोग मध्य प्रदेशात करण्याचे भाग्य मिळाले. तसेच असा जाहीर एकपात्री करणारी पहिली आणि एकमेव महिला म्हणून मध्य प्रदेशमधील वृत्तपत्रांनी त्यांची दखलही घेतली आहे. राजमाता जिजाऊ हा एकपात्री प्रयोग 2021 साली सुरू झाला. चारही एकपात्री प्रयोगाची संहिता, लेखन, वेशभूषा आणि अभिनय स्वरचितच आहे त्यांचं. याशिवाय फेब्रुवारी 2024 मध्ये शिवजयंती निमित्त मॉरिशसला मी जिजाऊ बोलते या एकपात्री प्रयोगासाठी दूरदर्शन करून त्यांना खास आमंत्रणही मिळालेलं आहे. परदेशवारी त्यामुळे झालेली आहे या निमित्ताने. छान. सामाजिक क्षेत्रातील अनुभव 1994 पासून मातृमंदिर या स्त्रियांसाठी असलेल्या संस्थेची समाजसेविका म्हणून त्यांची कामाला सुरुवात झाली. संयुक्त महिला मंडळ मातृमंदिर या जुन्या सेवाभावी संस्थेची सचिव म्हणून त्या 10 वर्ष कार्यरत आहेत. त्यांना आता मिळालेले पुरस्कार ऐकू. किती पुरस्कार असले तरी त्यांचं काम फारच त्याच्यापेक्षा नक्की मोठं आहे. आदर्श डोंबिवलीकर सन्मान मिळाला त्यांना 2018 साली अभिनय आणि सूत्रसंचालनासाठी. कर्तृत्ववान स्त्री हा मनसेकडून मिळाला. सामाजिक कृतज्ञता ललना मासिकाकडून मिळाला. कर्तृत्ववान महिला कांचन गौरी पतसंस्था कडनं मिळाला. या चारही एकपात्री भूमिकांचे संकल्पना, संहिता, लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा संपूर्ण स्वतः त्या करतात. कोणत्याही नेपथ्याशिवाय सादरीकरण करणारी महाराष्ट्रातली एकमेव स्त्री कलाकार म्हणून गुजरात मधील वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतलेली आहे. खूप खूप त्यांचं सगळंच आता हे सगळं आम्हाला हळूहळू ओळख व्हावी. तुम्ही पुन्हा पुन्हा आलात तर सगळं आम्हाला बघायला मिळेल. आज तुम्ही बोलणार आहात श्रीनाथ दर्शन या विषयावर बोलणार आहात, आमच्याशी संवाद साधणार आहात. तर मी तुम्हाला यापुढे बोलण्याची विनंती करते. माझं मी ओळख संपवते. धन्यवाद. धन्यवाद आणि नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. मकर संक्रांत आहे आज आणि या निमित्तानं शब्दरूपाने तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं तुम्हाला मी सांगू इच्छिते आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना या संक्रांतीच्या शुभेच्छा देते. स्वये भानू जो भानू आराधियेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरी भक्ती लावो नि तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. माझा आवाज येतोय ना? कारण मला कळत नाहीये माझा आवाज येतोय की नाही. येतोय. हा, ठीक आहे. अशा या संत एकनाथांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आणि भगवंत स्वरूप तुम्ही सगळे असलेल्यांना तुम्हालाही अभिवादन करून मी श्रीनाथ चरित्र अल्प प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करणार, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणून स्वये भानू जो भानू आराधियेला, तर स्वये भानू म्हणजे कोण? तर नाथांचे पणजोबा भानुदास महाराज. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला म्हणजे एक दीपक जन्माला आला, तो कुणाच्या रूपाने? तर नाथांच्या रूपाने. त्याच्या मागचं कारण शोधायला गेलं तर खूप
खूपच म्हणजे आपल्याला जे माहिती नाहीये अशा पद्धतीचं आहे की विजयनगर साम्राज्यात कृष्णदेवरायांनी ही पंढरपूरची मूर्ती रक्षणार्थ त्यावेळेला मोगल, निजाम, आदिलशाही या सगळ्या पातशाह्या धुमाकूळ घालत होत्या आणि त्याच्यातून ही विठ्ठलाची मूर्ती वाचावी, ती चांगली संरक्षित राहावी आणि हे फक्त राजसत्ताच करू शकणार होतं. म्हणून कृष्णदेवरायांनी ही मूर्ती आपल्या विजापूरला नेली खरी, पण त्यामुळे वारकरी पंथ जणू काही मरणासन्न झाला. कारण वारकरी पंथाचं हे दैवत विठ्ठल आणि ज्यावेळेला पंढरपूरला वारकरी जातात त्यावेळेला त्यांना त्या देवळामध्ये विठ्ठलाची मूर्तीच दिसत नाही. म्हटल्यानंतर या वारकऱ्यांना जणू असं वाटत होतं की हा आपला आत्माच हरपलेला आहे. मग आता ही मूर्ती राजसत्तेच्या तावडीतून आणणं, त्यांच्याकडून परत आणणं हे सर्वसामान्य, अतिशय गरीब, अज्ञानी असलेल्या वारकऱ्यांना शक्य नव्हतं. पण त्यांच्या भक्तीचा इतकी मोठी त्यांची भक्ती होती की त्या भक्तीने जणू या भानुदास महाराजांना तिथपर्यंत पोहोचवलं आणि भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायाकडून ती मूर्ती पंढरपूरला आणली. आता ती कशी आणली तर ती पंढरपूरची मूर्ती आपण बघतो ती खूप मोठी आहे. मग भानुदास महाराजांनी सांगितलं की तुला कृष्णदेवरायांनी नेताना सोळ्याने ब्राह्मण नेले आणि प्रत्येकाने ते नेले, मला हे शक्य नाहीये. तर विठ्ठला तू माझ्या झोळीत बसशील एवढा लहान हो. आणि विठ्ठलाची मूर्ती लहान झाली, ती त्यांनी आपल्या खांद्यावरच्या झोळीत घातली आणि पंढरपूरला आणल्यानंतर ती मूर्ती पूर्वतच झाली असं पुराण किंवा इतिहास सांगतो. विठ्ठलाला इतका आनंद झाला आपल्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या भक्तांना बघितल्यानंतर. अहो, भक्तांच्या मुळेच परमेश्वर मोठा होतो असं विठ्ठलाला वाटत असावं आणि म्हणून त्याला वाटलं या सगळ्या भक्तांच्या सह मी आलेलो आहे. आपल्याला कसं आपल्या कुटुंबात गेल्यानंतर छान वाटतं, तसं त्यालाही त्या विठ्ठलाला वाटलं आणि तो अतिशय तिथे आनंदात नांदू लागला. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. ही शोभा आपण शतकानुशतक बघत आलेलो आहोत. आणि मग ह्या भानुदासाचे उपकार वाटायला लागले पांडुरंगाला आणि मग पांडुरंगाने त्यांच्या कुळामध्ये अंशात्मक जन्म घ्यायचा ठरवलं आणि त्यांनी भानुदासांना सांगितलं, थोर तुझे उपकार आम्हा दावी आले पंढरपूर आणि म्हणून मी तुझ्या कुळात जन्म घेईन. आणि असा हा नाथांचा जन्म तिथे झालेला आहे. भानुदास महाराज हे नाथांचे पणजोबा, त्यांचा मुलगा चक्रपाणी, त्यांचा मुलगा सूर्यनारायण आणि सूर्यनारायण आणि त्यांची पत्नी रखुमाई यांच्या पोटी या दिव्य तेजाचा म्हणजे एकोबाचा या एकनाथांचा जन्म झालेला आहे बरं का. आता हे एकनाथ जन्माला आले, पण ते आले ते मूळ नक्षत्रावर आले. तर या मूळ नक्षत्रावरचं त्यांनी सांगितलेलं आहे, कसं मूळ नक्षत्र आमच्या कपाळी आलं आणि कैसे मूळ नक्षत्र आले कपाळात. स्वयेची झालो दोहोच्या निर्मूळा, म्हणजे त्यांचे आई वडील दोघही निवर्तले. प्रथम वर्षे गेली माता, तृतीये वरुषे गेला पिता, असं नाथांनी आपल्या अभंगात म्हणून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं संगोपन केलं ते त्यांच्या आजोबांनी, चक्रपाणी आजोबांनी आणि आजी सरस्वतीने. अर्थातच भानुदास महाराजांपासूनची ही परंपरा, विठ्ठल भक्तीची परंपरा, सूर्य उपासनेची परंपरा आणि त्यामुळे सात्विकता, शुद्धता, सात्विक भाव, अध्यात्म हे सगळं नाथांच्या रक्तातनं नसानसातून होतच खरं, पण त्याच्यावर आजोबाजींचे अतिशय चांगले असे संस्कार होते. पैठण हे त्यावेळेला विद्येचं माहेरघर होतं, व्यापाराचं माहेरघर. प्रथम स्थान, प्रतिष्ठान, पट्टन, पैठण अशी अनेक नावं या पैठणला आहेत. आणि त्या तिथे मग जपी तपी योगी संन्यासी कीर्तनकार प्रवचनकार येत असत आणि चक्रपाणी आजोबांच्या घरी ते राहत असत. त्यांचे जे काही संस्कार होते त्यांच्या बोलण्याचे हे नाथांच्या मनावर अगदी लहानपणापासून झाले. मुळातच अत्यंत तल्लख तैल बुद्धी, जे जे कोणी सांगत असत ते त्यांचं ते ग्रहण करण्याची अपार क्षमता नाथांच्या मध्ये होती. तत्कालीन परिस्थितीप्रमाणे 6व्या 7व्या वर्षी आजोबांनी नाथांची मुंज करून दिली. शिकवण्यासाठी
एक शास्त्रीजी त्यांच्या घरी येत असत. पण नाथांची बुद्धी इतकी तीव्र होती की शास्त्रीजींच्याकडून ज्ञान ग्रहण केल्यानंतर परत त्यांना अनेक प्रश्न ते विचारत असत आणि शास्त्रीजी म्हणत की एकोबा, हे ज्ञान माझ्याकडे जे आहे तेवढंच मी तुला देतो, याच्या पुढे जाऊन जे ज्ञान आहे ते मी तुला देऊ शकणार नाही, त्यासाठी तुला सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि मग नाथांना त्या लहानपणी सुद्धा त्यांनी विटी दांडू, गोट्या वगैरे जे काय त्यावेळेचे खेळ असतील ते खेळले नाही. तर त्यांनी दगडाचा देव करावा, त्याला शेंदूर लावावा, एखादं कापड घ्यावं, ते काठीला बांधावं, त्याची पताका आपल्या खांद्यावर घ्यावी, आजोबांचे टाळ घ्यावेत आणि राम कृष्ण हरी असा बोबड्या बोलापासूनचा त्यांचा जो महामंत्र होता तो त्यांनी आत्मसात केलेला होता. आणि रामकृष्ण हरीचा जप करत आता नाथ महाराज हा एकनाथ मोठा व्हायला लागला. एकनाथ नाव का ठेवलं गेलं तर नाथांची कुलस्वामिनी ही एकवीरा म्हणून एकनाथ, एकुलता एक असेल म्हणून एकनाथ. पण आई वडिलांच्या शिवाय असलेलं हे पोर आजी आजोबांच्या कुशीत अत्यंत सुरक्षित आणि चांगल्या संस्काराने वाढत होतं. खरं सगळं चांगलं होतं. नाथ हे मुळातच श्रीमंत घरातले होते, कारण भानुदास महाराजांचा त्या काळी कपड्याचा म्हणजे चाट्याचा व्यवसाय होता. त्यामुळे संपन्न, सत्व संपन्न आपण असं म्हणू की फक्त पैशांनी संपन्न नाही तर संस्कारांनी संपन्न अशा असलेल्या घरामध्ये नाथ महाराजांचं हे संगोपन होत होतं. सगळं काही चांगलं होतं. पण नाथांना ओढ होती ती सद्गुरूची. आणि हा सद्गुरू कशासाठी पाहिजे होता की या लहान वयात सुद्धा आजूबाजूची जी परिस्थिती होती, नाथांच्या वेळेला फार बिकट परिस्थिती होती. सगळ्या पातशाह्या, सगळे यवन आपल्यावर राज्य करत होते आणि त्यामुळे हिंदू संस्कृती जवळपास लयाला गेलेली होती. कर्मकांडांचं तोंड माजलेलं होतं आणि फक्त अडलेल्या नडलेल्यांना आपल्या नादाला लावून त्यांच्याकडून आपल्याला कसे उत्पन्न घेता येईल याचाच विचार समाजातले त्यावेळेचे जे कोणी असतील ते करत होते. आणि हे सगळं नाथांच्या मनाला अजिबात पटत नव्हतं. त्यांना वाटत होतं या गरिबांचा काय दोष आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्या एकट्याला मार्गदर्शन घेतल्याशिवाय याच्यातून मार्ग काढता येणार नाही हे त्यांनी ओळखलं. आणि मग आता सद्गुरू करण्यासाठीची त्यांची ओढ होती ती अत्यंत तीव्र झाली. एका दिवशी संध्याकाळा गाडेश्वर नावाचं मंदिर आजही तिथे आहे. तिथे नाथ चिंतन करत बसले होते. आता बघा, वय वर्ष 7 ते 8 या वयात आत्ताच्या मुलांना आपण बघायला गेलो तर काय कळतं, आणि सध्या तर मोबाईलच्या पुढे आपली पिढी जातच नाही असं तो विषय आपला नाहीये. आणि अशा वेळेला नाथ जेव्हा चिंतनात बसलेले होते, ध्यान लावून बसलेले होते, त्यावेळेला जणू काही आकाशवाणी झाली आणि त्यांना असं सांगितलं गेलं की नाथा, तुला ज्या सद्गुरूची ओढ लागलेली आहे ते सद्गुरू देवगिरी किल्ल्यावर आहेत, तिथे तू त्यांची भेट घे. संध्याकाळची वेळ होती. नाथ महाराज घरी गेले नाहीत, पायात वाहना नाहीत, अंगावरचे जे काही कपडे होते त्यासह ते चालत निघाले. देवगिरी कुठे आहे याचा शोध घेत घेत ते देवगिरी, देवगड म्हणजे आताच जे आपण दौलताबाद म्हणतो त्या किल्ल्याकडे ते जायला निघाले. तहान नाही, भूक नाही, धुळीने अंग माखलेलं होतं. अशा अवस्थेमध्ये फक्त सद्गुरूंची भेट आणि सद्गुरूंच्या चरणी आपण स्वतःला अर्पण करायचं आणि त्याच्यातून आपल्याला या समाजाचं कल्याण करायचंय, या सर्व जनतेचं कल्याण करायचंय. आणि यासाठीच त्यांची एक अत्यंत तीव्र अशी सद्गुरू भक्तीची ओढ त्यांना त्या देवगिरी किल्ल्यावर घेऊन गेली. देवगिरी किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांना किल्लेदारांनी आत सोडायला नकार दिला, किल्लेदाराच्या सुरक्षा रक्षकांनी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला सद्गुरूंची भेट घ्यायची. हो का, सद्गुरूंची भेट घ्यायची का, कुणाची भेट घ्यायची? जनार्दन स्वामींची. तेवढ्यात जनार्दन स्वामी समोरून आले. अत्यंत धिप्पाड तेजस्वी असा तो देह होता. आणि जरी ते यवनांचे चाकर होते, त्यावेळेचे यवनांचे किल्लेदार होते, तरी त्यांनी स्वतःची परंपरा, स्वतःचं अनुष्ठान सगळं जपलेलं होतं. आणि त्या काळी शुक्रवारी सुट्टी असायची नमाजासाठी, पण देवगिरीच्या किल्लेदारांच्यासाठी म्हणजे जनार्दन स्वामींच्यासाठी ही सुट्टी गुरुवारी केलेली होती. म्हणजे त्यांची केवढी योग्यता होती. अध्यात्म क्षेत्रातली प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या बरोबर ते एकत्र जेवत असत. तिथे गेल्यानंतर त्यांनी जनार्दन स्वामींना नमस्कार केला. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं नव्हे, अश्रूंनी त्यांचे पाय भिजवून टाकले.
आणि जनार्दन स्वामींनी त्यांना आपल्या हृदयाशी धरलं. बाळ, कुठून आलास? पैठणाहून. काय काम होतं? काम काही नव्हतं, मला तुम्हाला भेटायचं होतं, असं नाथांनी सांगितल्यावर जनार्दन स्वामींनाही आपल्या या शिष्याची ओळख पटली आणि त्यांनी त्याला हृदयाशी धरलं आणि त्याच क्षणी या हृदयाशी त्या हृदयाचा संगम झाला आणि पुढे नाममुद्रा सुरू झाली. ती एका जनार्दनी नाथांच्या प्रत्येक भारुडामध्ये, प्रत्येक अभंगामध्ये, सगळ्या ज्या जे साहित्य त्यांनी निर्माण केलं त्या प्रत्येक साहित्यामध्ये एका जनार्दनी, म्हणजे मी कुणी नव्हे तर माझ्याकडून लिहून घेणारे जनार्दन स्वामी आहेत, इतका अपरंपार भाव त्यांनी आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी ठेवला. आणि मग नाथांचं तिथून सुरू झालं ते सद्गुरूंच्या बरोबरचं आयुष्य. एवढ्या लहान मुलानं पहाटेच उठावं, आपलं संध्यास्नान करून आपल्या गुरूंच्या स्नान संध्येची तयारी करून ठेवावी, त्यांच्या धोतराच्या निऱ्या करून ठेवाव्यात, आंघोळीसाठी गरम पाणी करावं आणि सगळी त्यांची देवपूजेची तयारी करावी, गंध उगाळावं. आणि हे सगळं करून झाल्यानंतर जनार्दन स्वामी उठल्यानंतर ते देवपूजा करत असत, समाधीस्थ होत असत. अशा वेळेला नाथांनी त्या देवघराच्या बाहेर त्यांच्या समाधीपर्यंत, अनुष्ठानापर्यंत हात जोडून फक्त श्री गुरु चरणाचा ध्यास मनात घेऊन तिथे उभं राहावं, असं त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. जनार्दन स्वामींना आपल्या या शिष्याची परीक्षाच घ्यायची होती. मग त्यांनी हळूहळू नाथ महाराजांना तिथल्या राजकीय कामकाजाची ओळख करून द्यायला सुरुवात केली. पत्र लिहिणं, नाथांच्या साहित्यात फार छान पत्र आहेत बरं का, म्हणजे आदेश लिहिणं, वेगवेगळ्या किल्लेदारांना फरमान सोडणं, हे सगळं जे होतं ते कसं लिहायचं याच्यावर जनार्दन स्वामींनी त्यांना शिकवलं आणि नाथांनी त्याचा अतिशय चांगला उपयोग करून आपल्या साहित्यातनं ते जनजागृतीसाठी आपल्या साहित्यातनं त्याचा उपयोग केलेला. आणि मग नंतर एकदा हिशोबाचं काम त्यांना दिलेलं असताना एका अडका नावाचं चलन त्यावेळेला होतं आणि या अडक्याची चूक जेव्हा झाली तेव्हा नाथांना चैन पडेना की खर्च आणि जमा याच्यामध्ये या अडक्याचा ताळमेळ जमत नाहीये, ते अस्वस्थ झाले. आणि रात्रीच्या वेळेला जनार्दन स्वामींचे पाय चेपून झाले. जनार्दन स्वामी शांतपणे झोपल्यावर नाथांनी समई लावली आणि त्या समईच्या प्रकाशात नाथांनी त्या अडक्याची चूक शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती अडक्याची चूक शोधल्याबरोबर त्यांनी अतिशय आनंदाने टाळी वाजवली आणि जनार्दन स्वामींना जाग आली. जनार्दन स्वामी म्हणाले, एकोबा, अजून जागा आहेस तू? काय झालं बाळा? ते म्हणाले, नाही स्वामी, अडक्याची चूक शोधत होतो, ती मिळत नव्हती म्हणून मी आता हिशोब करत बसलो होतो आणि अडक्याची चूक मिळाली म्हणून मला खूप आनंद झाला. आणि जनार्दन स्वामींनी त्या वेळेला आपल्या या शिष्याला आता पुढच्या त्याच्या जो मार्ग नाथांच्या जन्मापासून ते घेऊन आले, आम्हा जन्मा येणे फक्त जनसामान्यांना शिकवणीसाठी, असा नाथांना आपल्या जन्माबद्दलचं माहिती होतं आणि म्हणून आता याला आपल्याला त्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे, त्याला त्याच्या आयुष्यात पुढे काय करायचंय त्याच्यासाठी मार्गदर्शन, तपश्चर्या, अध्यात्माची ओळख करून द्यायला पाहिजे. म्हणून जनार्दन स्वामींनी त्याला सांगितलं की नाथा, आता तू खरा योग्यतेचा झालेला आहेस. तोपर्यंत नाथ महाराज वयाने वाढत होते. इकडे आजी आजोबा चिंतातूर झालेले होते. जवळपास सगळीकडे नाथांना शोधून झालेलं होतं आणि अतिशय दुःखी झालेले होते. आमचा काय अपराध झाला म्हणून हे पोर आम्हाला सोडून गेलं, अशी खंत त्यांच्या मनाला लागलेली होती. पण परमेश्वर प्रार्थनेशिवाय त्यांच्या हातात काहीच नव्हतं. असे वर्ष सगळी चाललेली होती आणि नाथ महाराज आता युवावस्थेकडे आलेले होते. आणि एक दिवस जनार्दन स्वामी म्हणाले, नाथा, आज माझ्या बरोबर तू शूलभंजन पर्वतावर चल. औरंगाबाद जवळ किंवा पैठण आणि औरंगाबादच्या तिथे हा शूलभंजन पर्वत आहे, जिथे नाथांनी तपश्चर्या केली. तो तिथे जो पाषाण आहे त्याच्यावरही नाथ बसून तपश्चर्या करत होते. तो पाषाणही आज तिथे आहे. तिथं सूर्यकुंड नावाचं कुंड आहे आणि मग तिथे दत्त महाराजांना भेटण्यासाठी जनार्दन स्वामी नाथांना घेऊन गेले. त्यांनी आधी कल्पना दिलेली नव्हती नाथांना की तुला आज दत्त महाराजांचं दर्शन घडवणार आहे. नाथा, तू माझ्या बरोबर चल, असं एवढंच सांगितल्यावर ती गुरु आज्ञा, नाथांनी गुरु आज्ञा इतकी तंतोतंत पाळली. गुरुच्या चरणी
आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी सगळं अर्पण केलं म्हणून त्यांना गुरुप्राप्ती झाली. त्यांच्या मनात कधीही शंका आली नाही, कशाला जायचंय, काय जायचंय, आज काय काम आहे. आणि ते जनार्दन स्वामींच्या बरोबर शूलभंजन पर्वतावर गेले. तिथे नाथांना त्यांनी सांगितलं की तू तिथे उभा राहा. नाथ महाराज हात जोडून तिथे उभे राहिले, पण त्यांनी मनातनं ओळखलं की आज काहीतरी विशेष आहे आणि त्याच्यासाठीच मला आपल्या स्वामींनी इथे आणलेलं आहे. जनार्दन स्वामींनी समाधी लावली. थोड्या वेळात मलंग वेशातला, अतिशय मळलेला, जीर्ण शीर्ण एक वाघाचं कातडं पांघरलेला, बरोबर 4 कुत्री असलेला, मळकी झोळी असलेला आणि लाल असे डोळे आरक्त असलेला एक जटाजूटधारी असा एक पुरुष तिथे आला. आणि जनार्दन स्वामींना त्यांनी आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर त्यांनी काय केलं की आपल्या झोळीतून एक कटोरा काढला आणि त्या कटोऱ्यात आपल्या झोळीतनं भिक्षा मागून आणलेल्या भाकरी घातल्या आणि जनार्दन स्वामींना सांगितलं की दूध काढ आता. आणि मग जनार्दन स्वामींनी त्या कुत्रीचं दूध काढलं. त्या भाकरी त्या कटोऱ्यामधल्या त्या दुधामध्ये कुस्करल्या आणि दोघांनी अतिशय आनंदाने ते भोजन केलं एकत्र एकाच कटोरीमध्ये. म्हणजे जनार्दन स्वामींची योग्यता बघा की प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या बरोबर त्यांना जेवायला मिळत होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी नाथ महाराजांना सांगितलं की एका इकडे ये, हा कटोरा तेवढा धुवून आण. नाथांनी ओळखलं की ज्यांना आपल्या कपड्यावर साधा डागही पडलेला आवडत नाही, ते स्वामी आज एका मलंग वेशातल्या आणि अतिशय आपण ज्याला म्हणू की मळक्या वेशातल्या मनुष्य बरोबर ज्या अर्थी जेवण करतायत त्या अर्थी ही व्यक्ती साधीसुधी नाहीये. आणि म्हणून काय केलं त्यांनी, तर तो कटोरा विसळला आणि तीर्थप्रसाद म्हणून ते पाणी त्यांनी प्राशन केलं. आपल्या गुरुवरची अपार भक्ती आणि त्याच्यातून आपल्याला साध्य करण्याचं कार्य, हे दोनच ध्यास त्या नाथांच्या समोर होते. आणि मग तो कटोरा त्यांनी अतिशय विनम्रपणे जनार्दन स्वामींच्या हातात दिला. हातात दिल्यानंतर जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा यांच्या पाया पड. नाथ महाराजांनी त्या व्यक्तीचे चरण स्पर्श केले आणि काय सांगावं, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत असे असलेले दत्त महाराज स्वस्वरूपात तिथे प्रगट झाले आणि नाथांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवले. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची केली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मनाची उन्मन अवस्था झाली आणि मितूपणाची बोळवणच तिथे संपली. त्यांनी दत्ताच्या चरणी जेव्हा आपलं मस्तक ठेवलं, त्याच क्षणी ते दत्त महाराजांचे होऊन गेले आणि दत्त महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की भगवंत तुझ्याकडून खूप मोठं कार्य करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी तुला आशीर्वाद देतो. एवढंच सांगून दत्त महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी जनार्दन स्वामींना सांगितलं की जनार्दना, तूही भाग्यवान आहेस की तुला नाथांच्या सारखा शिष्य मिळाला. बघा, गुरुला इतका योग्यतेचा शिक्षण मिळणं हे सुद्धा किती मोठं आणि महत्वाचं आहे. आणि अशा रीतीने नाथांचं कार्य पुढे सुरू झालं. नाथांनी दत्त महाराजांचा साक्षात्कार झाला, पण नाथांनी साहित्यातनं जय जयकार केलाय तो रामकृष्णाचा केलेला आहे आणि तो का केला हे आपण आता थोडक्यात पुढे बघूया. त्याच्यानंतर जनार्दन स्वामींनी त्यांना सांगितलं की आता तुला वेगळा काहीतरी अनुभूती येईपर्यंत तू या शूलभंजन पर्वतावर तपश्चर्या कर. आणि तिथे तपश्चर्या करायला लागल्यानंतर त्यांना अनुभूती आली. एक मोठा महाविषारी असलेला भुजंग त्यांच्या शरीराला वेढा घालून नाथांना ऊन लागू नये म्हणून त्यांच्या डोक्यावर आपला मोठाच्या मोठा फणा धरत होता 10 तोंडाचा. आणि नाथांना हे कळतही नव्हतं, इतके ते समाधी अवस्थेत असलेले होते. एक गवळी तिथून जात होता जो नाथांच्यासाठी दूध घेऊन येत होता. त्यांनी सांगितलं की बघितलं तर त्या भुजंगाने वेढा घातलेला म्हटल्यावर त्याच्या तोंडातून जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि नाथांना जाग आली. बघितलं तर तो भुजंग नाथांच्या शरीराभोवतीचा वेढा सोडून सळसळत जायला निघाला. तेव्हा नाथांनी अभंग रचला, आम्हा डंखो आला काळ
परी तो काळ झालासी कृपाळ. बघा, नाथांच्या शरीराला वेढा घातल्यानंतर त्या भुजंगानं स्वतःचा क्रूरपणा, डंख करण्याची प्रवृत्ती सुद्धा त्याला सोडून द्यावीशी वाटली, इतकी नाथांची योग्यता. आणि नाथाने त्या भुजंगाला नमस्कार केल्यानंतर काय घडलं हो अवर्णनीय. सावळा श्रीकृष्ण, सावळ परब्रह्म तिथे नाथांच्या समोर उभं राहिलं आणि त्यांनी नाथांना आपलं दर्शन दिलं. बघा, दत्त महाराजांनी दर्शन दिलं आणि श्रीकृष्णांनी दर्शन दिलं, त्या परमात्म्यांनी दर्शन दिलं आणि नाथ अगदी धन्य धन्य झाले. त्याही क्षणाला त्यांच्या मनात असाच विचार आला की हे सगळं घडतंय ते माझ्या गुरुमुळे घडतंय, माझ्या गुरूंचा आशीर्वाद माझ्यावर आहे. परमेश्वर प्राप्ती एक वेळ होईल, पण गुरु प्राप्ती होणं फार अवघड आहे. ज्याला गुरु मिळाला तो खरोखर धन्य झाला, असंच मला नेहमी वाटतं. आणि मग ही अनुभूती सांगण्यासाठी नाथ किल्ल्यावर आले आणि आता जनार्दन स्वामींनी त्यांना सांगितलं की आता तुझं खरं कार्य सुरू झालं, तर तुझं हे कार्य इथे माझ्या देवगडच्या किल्ल्यावर राहून, देवगिरीच्या किल्ल्यावर राहून होणार नाही, तर तुला त्याच्यासाठी तीर्थाटन केलं पाहिजे, जनसामान्याची दुःख समजून घेतली पाहिजेत आणि त्याच्यातून काय करता येईल याचा विचार तुला केला पाहिजे. आणि दोघंही ते तीर्थाटनाला निघाले. निघता पहिल्यांदा पंचवटीला चंद्रभट, चांदबोधला किंवा चंद्रशेखर असे वेगवेगळी त्यांना नाव आहेत, अशा ठिकाणी ते आले आणि तिथे चंद्रभट चतुश्लोकी भागवतावर टीका करत असत. तर जनार्दन स्वामींनी ते ऐकलं, नाथांनी ते ऐकलं आणि त्यांनी त्या क्षणी नाथांना आज्ञा केली की तू भागवतातल्या, श्रीमद भागवतातल्या 11 स्कंधावर टीका कर. तो स्कंद तू सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजून सांग. आणि नाथांनी गुरु आज्ञा मान्य करून पहिल्यांदा वयाच्या 21 ते 22व्या वर्षी भागवतातल्या 11 स्कंधावर सोप्या भाषेत टीका, म्हणजे आपल्याला टीका करणं म्हणजे आपण थोडक्यात गॉसिपिंग म्हणतो, तर तशी टीका न करता सोप्या भाषेत ते गुह्य ज्ञान जे ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष परमेश्वराने 4 श्लोकांमध्ये सांगितलेलं होतं, त्या श्लोकांचा पूर्ण अर्थ, त्याच्या मागची भावना, सर्वसामान्यांना जगण्याचे मार्गदर्शन, असं त्या सगळ्या ह्याच्यातनं नाथांनी मांडण्याचा त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. जे 3 ग्रंथ आपल्या वारकरी संप्रदायासाठी खूप महत्वाचे आहेत, त्याच्यात एकनाथी भागवत हे अत्यंत मोलाचं असं मानलं जातं आणि एकनाथी भागवत नाथांनी लिहायला सुरुवात केली. पुढे ते सगळ्या ठिकाणी गेले, तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं देवाचं, तिथल्या तीर्थांमध्ये स्नान केलं, तिथे समाधी अनुष्ठान केलं आणि असं फिरत असताना आता नाथ महाराज युवा अवस्थेतून पुढे विवाहाच्या वयात आलेले आहेत. आणि बघा, नाथांनी परमार्थ आणि प्रपंच कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ. मोक्षासाठी, मुक्तीसाठी वेगळं जनावनात जाण्याची गरज नाही, कर्मकांड करण्याची गरज नाही, तर परमार्थ आणि प्रपंच एकत्र कसा करू शकतो याचं उत्तम एक आदर्श नाथांनी घालून दिला. आणि आपला संसारच, आपला प्रपंचच त्यांनी परमेश्वरमय केला. हे नाथांचं वैशिष्ट्य आहे. आणि प्रपंच आणि परमार्थ कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाथ महाराज आणि त्यांची पत्नी गिरिजाबाई साहेब. आता आजी आजोबांनी सांगितलं की आमचा नाथ आम्हाला मिळाला नाही, सापडला नाहीये, म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं की जनार्दन स्वामींचे ते शिष्य झालेले आहेत, म्हणून ते जनार्दन स्वामींना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की हे आमचा वंश पुढे चालू राहिला पाहिजे भानुदास महाराजांचा, तर तुम्ही नाथांना विवाह करण्यासाठीची आज्ञा द्या. अर्थात हे सगळं नियतीने नाथांच्यासाठी ठरवलेलंच होतं, कारण नाथ हे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार होता. ज्ञानेश्वरांचं जे अर्धवट राहिलेलं कार्य होतं ते नाथांना पुढे चालू ठेवायचं होतं, पण ते प्रपंचात राहून कसं चालू ठेवायचं होतं याचा आदर्श त्यांच्या हातून घडणार होता. म्हणून जनार्दन स्वामींनी नाथांना तसं आज्ञेचं पत्र दिलं. नाथ तीर्थाटन करत करत पुन्हा पैठणास आले आणि पैठणला आल्यानंतर आजी आजोबांना भेटल्यानंतर त्यांनी ते गुरु आज्ञेचं पत्र नाथांना दाखवलं. नाथांनी ते आपल्या कपाळी लावलं, त्याला नमस्कार केला. आजही ती जागा पैठणला आम्ही जिथे राहतो तिथे एक ती जागा अजूनही आहे बरं का. आणि तिथे नाथांनी ते पत्र घेतलं. त्यांनी त्याप्रमाणे त्या जवळच्या वैजापूर मधल्या
गिरिजा नावाच्या सात्विक, सुशील, सुंदर अशा तरुणीशी विवाह केला आणि दोघांचा संसार सुरू झाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि नाथांच्या संसार वेलीवर 3 फुलं आली, गंगा, गोदा आणि हरी. आणि नाथांचा संसार सुरू झाला. नाथांच्या विवाहाच्या वेळेला उद्धव नावाचा एक अतिशय मेहनती सहाय्यक त्यांना मिळाला. तो सुद्धा प्रत्यक्ष परमेश्वराचा अंशात्मक अवतार होता बरं का. आणि या उद्धवाच्या साह्यानं आता गिरिजाबाई, नाथ महाराज यांचा संसार सुरू झाला. नाथांनी चमत्कार घडवले नव्हे, परमेश्वराने, पांडुरंगाने त्यांच्याकडनं ते चमत्कार घडवून आणलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की नाथ हे क्रांतिकारक संत होते, अनाथांचे नाथ होते, लोकांचे नाथ होते, लोकनाथ होते, लोकशिक्षक होते. आणि सध्याच्या काळामध्ये जी समाजाला गरज आहे, जाती जातीचे जे भेद होत आहेत, आता नाथ महाराजांची ही शिकवण खरं तर सगळ्या समाजाने अंगीकारली पाहिजे. आणि मग नाथांनी अस्पृश्य निवारणाचं मुख्य कार्य हाती घेतलं नव्हे, त्यांनी सगळंच कार्य हाती घेतलं. आजूबाजूला जो समाज कर्मकांड करत होता, पिचला होता, दुःखाने वेडा झालेला होता, त्यांना मार्गदर्शन नव्हतं, मार्ग सापडत नव्हता, तेव्हा फक्त भगवत भक्ती करा आणि स्वतःचा आत्मा हाच परमेश्वर आहे, दुसऱ्या माणसातला आत्मा हाच परमेश्वर आहे, असं समजून सांगण्यासाठी नाथांनी अफाट साहित्य संपदा निर्माण केली. त्याच्याबरोबर त्यांनी काय करावं? आपलं पूजापाठ, प्रवचन, कीर्तन करावं. प्रवचन कीर्तनातून लोकांना जनजागृती करावी, असा त्यांचा दिनक्रम सुरू झालेला होता. आणि एके दिवशी शिरहट्टीहून एक सावकार आला आणि त्या सावकारांनी पांडुरंगाची मूर्ती नाथांच्या हातात दिली आणि सांगितलं की हा पांडुरंग मी मुद्दाम घडवून घेतला, ही पंचधातूची मूर्ती, पण तो मला स्वप्नात येऊन सांगतोय की मला नाथांच्या घरी नेऊन तिथे मला पोचव. तर बघा, शिरहट्टी कर्नाटकात आणि नाथ महाराज मराठवाड्यातल्या पैठण सारख्या गावात ती मूर्ती नाथांच्या घरी आली. नाथ महाराज पूजा करत होते. कृष्णासाठी म्हणून लोणी खडीसाखर ठेवलेली होती आणि ती मूर्ती आणून दिल्यानंतर नाथांनी पांडुरंगाच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं आणि सांगितलं, पांडुरंगा, तू या सावकाराच्या घरी होतास, तिथं तुला पंचपक्वान्नाचं जेवण होतं, पण तू माझ्या घरी आलास, माझ्याकडे तुला रोज पंचपक्वान्न मिळणार नाही, पण ही लोणी खडीसाखर मी तुला नैवेद्य दाखवतो. म्हटल्यावर त्या पितळेच्या मूर्तीनी हात पुढे केला, त्याच्यावर नाथांनी ती लोणी खडीसाखर ठेवली, त्या मूर्तीने ती चाटली. आजही तुम्हाला सांगते, तो हात त्यांनी असा ठेवलेला आहे, अशा पद्धतीचा हात ठेवलेला आहे आणि आजही तो हात ओशट, तेलकट आहे, त्याच्यावरनं पाणी सरकतं. ही प्रचिती आजही आहे नाथांची. आणि नाथांनी त्यांना विटेवर शब्द उमटले, दासा जेऊ घाला वा न, मी घाला नाही तर नका घालू, मी तुमच्या घरीच राहणार. आणि आजही संपूर्ण अशी ती माणकाचे डोळे असलेली पांडुरंगाची, त्याला विजयी पांडुरंग असं म्हणतात, कारण तो कर्नाटकातून आलेला आहे. बघा, पणजोबांनी कर्नाटकातून मूर्ती आणून पंढरपुरात ठेवली आणि नाथांच्या घरी ही विजयी पांडुरंगाची मूर्ती स्वतः चालत आली. केवढं भाग्य, केवढं पुण्य नाथांचं. आणि ते एका जन्माचं असेल का? तर ते अनेक जन्मांचं असेल, कारण विष्णूने प्रत्यक्ष अवतार घेतलेला होता. नाथांचे जर आपण सांगायला गेलं ना, तर खूप मोठं चरित्र आहे त्यांचं, पण आज आपल्याला इथे संक्षिप्त सांगायचंय. मग नाथांच्या आयुष्यात कशा घटना घडल्या? आंघोळीला गेलेले असताना एक अंत्यजाचं, बहुजनाचं पोर उघडं नागडं तापलेल्या वाळूत, वैशाख मास होता आणि रडत रडत धावत होतं आपल्या आईला शोधत. नाथांनी विचार नाही केला की हे कुणाचं मूल आहे. सोवळं ओळख कडक की बहुजनांची सावली सुद्धा त्यावेळेला अंगावर पडू द्यायची नाही, असा अत्यंत कर्मठ बुरसटलेला समाज होता. त्यावेळेला त्यांनी अंत्यजाचं पोर आपल्या कडेवर घेतलं, आपल्या उपरण्याने त्याचं तोंड पुसलं, नाक पुसलं, त्याला हृदयाशी धरलं, त्याचं रडणं थांबवलं आणि त्याला घेऊन ते अंत्यजाच्या त्या बहुजनांच्या वस्तीत गेले आणि त्या माऊलीच्या जवळ त्यांनी ते पोर दिलं आणि सांगितलं, माऊली, पोराला सांभाळ. त्या काळचा विचार करता 16व्या शतकातला हे केवढं मोठं क्रांतिकारी कार्य होतं की लोकांनी ठरवलं की या नाथांनी आपलं ब्राह्मण्य सगळं बाटवलेलं आहे वगैरे. असंच त्यांनी दुसऱ्यांदा केलं. ते त्यांच्या घरी श्राद्धाचं जेवण तयार झालेलं होतं. नाथ महाराज पूजा करत बसले होते. गिरिजाबाईंनी सगळा श्राद्धाचा स्वयंपाक राधलेला होता आणि त्यावेळेला नाथांचा जो वाडा आता थोडा तो पडल्यामुळे
त्याचं रिनोव्हेशन झालं नाही तर तिथे एक नाथ जिथे पूजा करत असत. म्हणजे आत्तापर्यंत एक 10 वर्ष आधी ती खिडकी होती आणि त्या खिडकीतून खालून जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांचं शब्द ऐकायला येत असत, इतकी ती खिडकी रस्त्यावर होती. नाथ महाराज पूजा करत असताना खालनं मेलेलं ढोर घेऊन चाललेले बहुजन होते आणि त्यांना त्या खिडकीतनं, स्वयंपाकघराच्या खिडकीतनं अतिशय सुग्रास अन्नाचा वास आल्याबरोबर ते म्हणाले, काय भारी जेवण झालेलं दिसतंय आज, पण आपल्या नशिबात कुठलं असं जेवण. हे ऐकल्यानंतर उष्ट्या पत्रावळी शोधून त्यातनं अन्न खाणं हे त्यावेळेच्या दारिद्र्याचं एक लक्षण होतं. आणि नाथांनी आपल्या उद्धवाला पाठवलं आणि त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांच्या वाड्यात बोलवणं पाठवलं. सगळे बहुजन समाजाचा तो वाडा नाथांच्या घरी आला. पानं घातली, केळीची पानं घातली, रांगोळ्या काढल्या गेल्या, उदबत्त्या लावल्या आणि गिरिजाबाईंनी सगळ्यांना तो सुग्रास जेवण वाढलं. सगळे जेवून तृप्त झाले. पण आता पितर अन्नासाठी जे ब्राह्मण बोलवलेले होते ते मात्र यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळा धर्म बाटवला, तुम्ही आमच्या आधी त्यांना जेवायला घातलं, सगळं सोवळं मोडून टाकलं, सगळं हे केलं, त्यामुळे आम्ही तुमच्या घरी जेवायला येणार नाही. नाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, ज्यांचा आत्मा तृप्त करायचा होता तो मी केला. त्याच्यावर उद्धव म्हणाला, काळजी करू नका. परत त्यांनी गिरिजाबाईंनी स्वयंपाक रांधला, आंघोळ केली, सगळी भांडी घासून परत एकदा स्वयंपाक केला आणि प्रत्यक्ष नाथांचे पितर भानुदास महाराज, सूर्यनारायण, चक्रपाणी हे सगळे तिथे येऊन जेवून गेले आणि पितरांचेही आत्मे तृप्त झाले. म्हणजे सर्वाभूती परमेश्वर हा एक संदेश जो नाथांना द्यायचा होता तो त्या मुलांमधून दिला. त्या बहुजन समाजातल्या लोकांना ज्यांची सावली अस्पर्श मानली जायची त्यांना नाथांनी आपल्या घरी बोलवून जेवायला घातलं. याच्यामधून काय त्यांना सांगायचं होतं की सगळ्यांमधला आत्मा हा एकच आहे. आपण माणसाने निर्माण केलेले हे जातीभेद आहेत आणि ते नष्ट झाले की परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अगदी सोपा आहे. परमेश्वर दूर नाहीये. माणसानी एक आमची प्रार्थना, एकच आमचे मागणे, माणसानी माणसाशी माणसापरी वागणे, हे जे आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने नाथांनी आपल्या वागणुकीतून, आपल्या कार्यातून दाखवलेलं आहे. आणि राणू महाराजच्या घरी ते जेवायला गेलेले आहेत आणि हे सगळं होत असताना आता हरी मोठा होत होता आणि त्याला हे सगळं मान्य नव्हतं की आपले वडील असे वागतात. आता तिन्ही मुलांचे विवाह झालेले होते आणि एके दिवशी अचानक एक युवक 20-22 वर्षाचा नाथांच्या घरी आला. दमलेला होता, अंगावर लाल रंगाचा पंचा होता आणि त्यांनी सांगितलं की मला तुमच्या घरी काही सेवा असेल तर करायला द्या. नाथ महाराज म्हणाले, सेवा करायची असेल पण नाथषष्ठीच्या उत्सवाला मग मला गरज लागते मनुष्यबळाची, तर तेव्हा आपण या, तेव्हा मी तुम्हाला सेवा करायला देईन. त्यावेळेला ते म्हणाले, नाही, मला तुमच्या घरी कायमस्वरूपी राहून इथे जी सेवा करायची आहे. आता म्हणाले, ठीक आहे. आलेल्या गेलेल्यांना सामावून घेणं हे तर त्यांचं कार्यच होतं आणि प्रत्यक्ष दासांचाही दास, नंदाचा नंदन, घासितो नाथा घरी चंदन. आणि श्रीखंड्या प्रत्यक्ष श्रीकृष्ण नाथांच्या घरी सेवा करायला आले. हो, त्यांनी तिथे रांजणात पाणी भरलं. तो रांजण आजही आहे, जो नाथषष्ठीच्या वेळेला उघडला जातो, स्वच्छ केला जातो आणि त्याच्यामध्ये धुपाची शेगडी सोडून तो कोरडा केला जातो आणि मग गावातले लोक त्याच्यामध्ये पाणी घालतात. आम्ही सुद्धा लहानपणी नवस बोलायचो, किती घालायच्या? 11 घागरी, 10 घागरी, 51 घागरी. घागरी लहान असायच्या लहानपणाच्या मानाने, पण नदी लांब त्या मानाने आणि ते पाणी आणून आम्ही त्या रांजणात घालायचं. पण कितीही पाणी भरलं तरी ज्या वेळेला प्रत्यक्ष पांडुरंगाची कावड येईल त्याच वेळेला तो रांजण भरायचा. अगदी फॉरेनर लोकांनी झूम कॅमेरा लावून बघितलेले आहेत, पण कधीही तो रांजण नाथांची श्रीकृष्णाची कावड आल्याशिवाय भरला नाही. आणि मग तो रांजण जेव्हा भरतो तेव्हा आढ्याला पाणी जातं. बघा, पाण्याचा गुणधर्म खाली जाण्याचा असतो. समुद्राच्या लाटा गुरुत्वाकर्षणामुळे सोडल्या तर सहजासहजी पाणी वरती जात नाही, तर ते पाणी वरती जातं, आढ्याला लागतं. नाथांच्या घरची उलटी खूण, पाण्याला लागली मोठी तहान. ही नाथांच्या घरची उलटी खूण आजही तिथे आहे. आणि मग हा श्रीखंड्या तिथे सेवेला लागला. त्यांनी काय करावं? चंदन उगाळावं, नाथांच्या पूजेसाठी फुलं तोडून आणावीत. जशी नाथांनी सद्गुरू जनार्दन स्वामींची सेवा केली तशी हा श्रीखंड्या नाथांची सेवा करत होता. नाथांच्या पुराणाची तयारी करून ठेवावी, चौरंग मांडून ठेवावा,
पाण्याचं तांब्याभंडा आणून ठेवावं आणि हात जोडून तिथे नाथांचं प्रवचन ऐकावं. अशी 12 वर्ष गेली आणि हा श्रीखंड्या ही सेवा करत होता. आजही श्रीखंड्यानी ज्याच्यावर चंदन उगाळलं ती सहाण नाथांच्या इथे विजयी पांडुरंगाची जी मूर्ती आहे तिथे आजही जतन केलेली आहे. नाथ जिथे पुराण वाचत होते खांबाला टेकून तो पुराण खांब आहे आणि जिथे श्रीखंड्या गुप्त झाला तोही खांब तिथे आजही आहे. नाथांचा वाडा पूजेचा अत्यंत सुस्थितीत जपलेला आहे आमच्या वंशजांनी. अशा रीतीने नाथांचे कार्य चालू होतं. हरिपंडिताला हे सगळं मान्य नव्हतं म्हणून हरिपंडित नाथांच्यावर रागावून काशीला गेला. पंडित होता, संस्कृत अभिमानी होता, संस्कृताचा प्रचंड त्याला अभिमान होता आणि गावातले कुचर लोक हरिपंडिताचे कान भरायचा प्रयत्न करत होते. आजही कुचर म्हणजे टिंगल टवाळी, थोडक्यात गॉसिपिंग करणारे लोक आणि अशा लोकांनी हरिपंडिताचे कान भरले आणि हरिपंडित आपल्या बायकोला आणि मुलांना घेऊन वाराणसीला म्हणजे काशीला गेला आणि त्याला 3 मुलं होती, रघुनाथ, मेघश्याम आणि प्रल्हाद. तर या मेघश्याम जे होते मधले त्यांची जी पिढी आहे त्या 13व्या पिढीतली मी आहे. आणि मग ते राघव त्यांच्याजवळ राहिला आणि मेघश्यामला आणि प्रल्हादाला घेऊन हरिपंडित काशीला गेला. 4 वर्ष हरिपंडित त्यांच्याजवळ नव्हता. गिरिजाबाईंना अत्यंत दुःख झालं. आईचंच हृदय हो, आपल्यालाही किती त्रास होतो मुलांनी वेगळं काही वागल्यानंतर. त्या खंगायला लागल्या. त्याच्या वेळेला नाथांनी सांगितलं योग्य वेळ आली की हरिपंडिताला मी परत घेऊन येईन, तू काही काळजी करू नकोस. आणि त्याप्रमाणे ते हरिपंडिताला घेऊन इथे आले. आल्यानंतर हरिपंडिताची समजूत काढली. हरिपंडितांनी सांगितलं तुम्ही जे मराठी भाषेत प्रवचन करता, मराठी भाषेत काही करायचं नाही, तुम्ही संस्कृत भाषेतच मी प्रवचन करणार. त्यावेळेला नाथांनी होकार दिला. अर्थात नाथांनी एकनाथी भागवत जे लिहिलं ते पूर्ण मराठीत लिहिलं. त्यावेळेच्या काशीच्या प्रकांड पंडितांनी त्याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर नाथांनी त्यांना प्रश्न विचारला, संस्कृत जर देवापासून झाली मग प्राकृत काय चोरापासून आली का? सर्वसामान्यांना जर संस्कृत भाषा कळत नाही तर या जगण्याचं ज्ञान, अध्यात्माचं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान त्यांना कसं मिळणार? तर ते त्यांच्याच भाषेत समजून सांगितलं पाहिजे. आणि याच्यासाठी काशीच्या पंडितांनी आक्षेप घेतला. ते ग्रंथ त्यांचे गंगेमध्ये बुडवायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना नाथांची महती कळली आणि त्या नाथ भागवताला त्यांनी पालखीत घालून मिरवलं. एवढी नाथांची योग्यता होती. पण ही योग्यता पुत्राला कळण्यासाठी वेळ लागला. आता परत हरिपंडित आला, प्रवचन करायला लागला. पण आता जिथे नाथांचा वाडा प्रवचनासाठी भरून जायचा तिथे 2-5 लोक जे कुचर होते ते फक्त हरिपंडिताच्या प्रवचनाला येऊन थांबायचे. मग हरिपंडिताला वाईट वाटलं, आपल्या पित्याचं महत्व त्याला कळलं आणि त्यांनी नाथांची क्षमा मागितली. सगळं चांगलं चाललेलं असताना नाथांच्या आयुष्यात आणखी एक घटना घडली. एका बाईनी सहस्त्र भोजन ब्राह्मण घालीन असा संकल्प केला होता. पण पतीचं निधन झालं, पोटी मूलबाळ नाही, सगळी संपत्ती नातेवाईकांनी लुबाडून नेली. पण तिला असं वाटलं की माझा सहस्त्र भोजनाचा हा संकल्प आता अपूर्ण राहील की काय, म्हणून तिने ठरवलं काही नाही, एक नाथांनाच जेवायला बोलवायचं. आपल्या दृष्टीने नाथ महाराजच सहस्त्र ब्राह्मणांच्या इतकेत आणि तिने नाथांना बोलवल्यावर हरिपंडितांनी अट अशी घातली की त्या बाईच्या हातचं तुम्ही खायचं नाही. कारण त्या काळी असं होतं की ज्यांना पती नाही त्या स्त्रीकडून स्वयंपाक करणं, नैवेद्य दाखवणं निषिद्ध मानलं जायचं त्या काळाच्या परंपरेप्रमाणे. किंवा ती इतर असेल म्हणूनही असेल, त्याचा काही कुठे संदर्भ नाही, पण ही गोष्ट मात्र आहे. आणि मग त्या बाईकडे नाथ म्हणाले ठीक आहे तू स्वयंपाक कर, मी जेवायला येईन. नाथ महाराज जेवायला गेले तिथे आणि हरिपंडितांनी स्वयंपाक केला. नाथ महाराजांना जेवायला घातलं. नाथ महाराजांचं जेवण झालं आणि पत्रावळ उचलायला गेल्यानंतर हरिपंडित एकाखाली एक अशा सहस्त्र पत्रावळी निघाल्या. एवढी नाथांची. मग हा चमत्कार नाथांनी घडवला नाही, त्यांना माहिती नव्हतं असं काही होणार आहे. हे सगळे चमत्कार जे केलेत ते परमेश्वरांनी त्यांच्यासाठी केलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, माझ्या गळ्याभोवती
फास पडलेला आहे, अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे आणि ती येऊन तू काढ. ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष योग पुरुष होते. त्यांना काय अशक्य होतं, पण त्यांना सांगण्याचा प्रतिकात्मक अर्थ होता. ज्ञानेश्वरी जी लिहिलेली होती त्याच्यात अत्यंत पाठ घुसडलेले होते. ज्याला जसं म्हणायला येईल तसं त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहिलेली होती आणि त्यामुळे ती सगळी अशुद्ध झाली होती. मी लिहिलेली ज्ञानेश्वरी शुद्ध करून ती पुन्हा तू जगापुढे मांड, असं ज्ञानेश्वरांना सांगायचं होतं. भगवद्गीतेचा केलेला तो सहज सोपा ज्ञानेश्वरीचा अध्याय हा परत सर्वसामान्यांच्या पर्यंत जायला पाहिजे, ही ज्ञानेश्वरांची तळमळ होती. त्यांनी आपलं कार्य केलं आणि ते निघून गेले, पण त्यांनी जे जगण्याचं तत्वज्ञान सांगितलेलं होतं त्याचं आचरण, त्याचं अवलोकन, ते प्रत्यक्ष आपल्या आचरणात कसं आणायचं हे काम नाथांनी केलं. म्हणूनच नामदेवाचा तुका आणि ज्ञानी याचा एका म्हटलं जातं. श्रीकृष्णाचं कार्य ज्ञानेश्वरांनी केलं आणि ज्ञानेश्वरांचं कार्य एकनाथांनी केलं. मग ते गेले ना आळंदीला, ती समाधी त्यांनी शोधून काढली, ती स्वच्छ केली, आजूबाजूची झुडपं तोडून टाकली, ती ज्ञानेश्वरी त्यांनी मिळवली आणि ठिकठिकाणच्या ज्ञानेश्वरांच्या प्रती ज्या अशुद्ध झाल्या होत्या त्या स्वतःकडे घेतल्या. हस्तलिखित होती तेव्हा, आणि त्याच्यातली शुद्ध ज्ञानेश्वरी त्यांनी निवडून काढली, ती पुन्हा लिहिली आणि ती ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण केली. म्हणजे पहिले संपादक, पहिले संकलक असं नाथांना म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही. श्रीमद भागवत लिहिलंच, शिवाय रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, श्रीखंड्याचं लग्न करायचं असं गिरिजाबाईंच्या मनात आलं. पण श्रीखंड्याला आता परत जायचं होतं, 12 वर्ष सेवा करून तो एक प्रसंग घडला आणि श्रीखंड्या परत आपल्या घरी निघून गेल्या. गिरिजाबाईंना तळमळ लागली, या श्रीखंड्याचं लग्न करून द्यायला पाहिजे होतं. पण ती लग्नाची जी स्त्रीची सुलभ हाऊस असती ते नाथांनी रुक्मिणी स्वयंवरातून लिहून काढलेली. अतिशय रंजक असं रुक्मिणी स्वयंवर आहे. त्या काळच्या हळदीचे विधी, जेवणाचे विधी, उडवलेले फटाके, केलेली शोभेची दारू, सगळा उल्लेख त्याच्यात आहे. आणि त्याच्यात सांगण्याचं एकच कार्य आहे, शिव आणि शक्तीचं मिलन. एकट्या पुरुषाला, एकट्या मनुष्याला काही शक्य नाही, म्हणून स्त्रीची निर्मिती किंवा स्त्रीचं सहकार्य पाहिजे. आणि हे नाथांनी ऋणनिर्देश आपल्या पत्नीबद्दल एके ठिकाणी करून सुद्धा ठेवलेले आहेत. त्या काळी पत्नीबद्दल भरभरून लिहिणं किंवा तिला थँक्स म्हणणं अशी पद्धत नसावी, पण नाथांना हे मान्य होतं आणि ते त्यांनी आपल्या एका साहित्यातनं ते निर्माण केलेलं आहे. श्रीमद भागवत झालं, अनेक स्फुट झालेली आहेत, प्रल्हाद चरित्र झालंय, म्हणजे साहित्याची यादी 2.25 लाख अंदाजे भरेल एवढं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. हिंदी भाषेतले अभंग आहेत नाथांचे, हिंदी तुर्क संवाद आहेत. जर 5 वखत नमाजासाठी तुमचे, तर बाकीचे जे आहेत वेळ तो कुणाचा, असा प्रश्न त्यांनी त्या तुर्काला विचारलं. तुर्क हिंदू संवाद, छोट्या छोट्या गोष्टीतनं 12 बलुतेदारांच्या पर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी, त्यांना हे कळण्यासाठी भारुड रचली. त्यांच्यात जाऊन त्यांच्या व्यवसायाची निगडीत अशी भारुड रचून नाथांनी त्यांना कर्मकांडापासून परावृत्त होण्यासाठी आणि परमेश्वर प्राप्तीचा मार्ग त्यांना दिलेला आहे. आता नाथांचा शेवट आला. आपल्याकडे खूप त्यांचं सांगण्यासारखं चरित्र आहे, पण मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की अतिशय अल्प कालावधीमध्ये हे सांगणं म्हणजे खरं तर मलाच आज माझी परीक्षाच आहे असं मला वाटतं. आणि मग नाथांना आता आपलं अवतार कार्याची समाप्ती होण्याची वेळ आली होती. एक गावबा नावाचा शिष्य त्यांच्याकडे होता, जो मतिमंद होता आणि त्याला फक्त पुरणपोळी आवडत होती, म्हणून पुरणपोळी खाण्यासाठी तो नाथांच्या घरी राहिलेला होता. नाथांनी आपल्या पलंग तोडून आपलं सरपण वापरून लोकांना जेवायला घातलेलं आहे. पंक्तीच्या पंक्ती उठत असत. मी म्हटलं तसं नाथ अत्यंत संपन्न घरातले होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे कधीही अन्नधान्याला कशालाच कमी नव्हतं. खूप म्हणजे खूप माणसांमध्ये देव त्यांनी बघितला. गाढवाला पाणी पाजलं, काशीहून आणलेली गंगा रामेश्वरला व्हायच्या आधी गाढव रस्त्यात तडफडताना दिसलं आणि त्या क्षणी कोणताही विचार न करता ती गंगा त्यांनी गाढवाच्या तोंडात घातली. त्या गाढवाच्या मूर्तीची समाधी आजही तिथे बघायला मिळते. अशा पद्धतीने नाथांनी भूतदया, जे जे भेटे भूतदया माने भगवंत, हा जो आदर्श होता, परमार्थ आणि प्रपंच एकत्र करण्याचा जो आदर्श होता, तो नाथांनी आपल्या वागण्यातनं समाजापुढे मांडलेला आहे. आणि मग आता श्रीकृष्ण दत्तभक्ती झाली, एकविरेची भक्ती झाली, लोकांच्यासाठी त्यांनी अनेक प्रल्हाद चरित्र लिहिलं, मंदोदरी गीता, सीता संवाद लिहिले, म्हणजे स्त्रियांच्यासाठी सुद्धा त्यांनी मुद्दाम वेगळं साहित्य निर्माण केलं. आणि आता जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांना
लिहायचं होतं काय, भावार्थ रामायणासारखा अति उत्कृष्ट ग्रंथ त्यांच्या हातून निर्माण झाला. तो का झाला, तर त्या काळात यवनांनी, मोगलांनी, निजामांनी अत्यंत उच्छाद मांडलेला होता. अत्याचार होत होते, लोकांना मारलं जात होतं, स्त्रिया पळवल्या जात होत्या. मग श्रीरामाचा आदर्श, श्रीराम हा आदर्श पुरुष आहे. पण त्यांनी फक्त राज्यच चांगलं केलं का, त्यांनी फक्त सुराज्यच निर्माण केलं का, तो फक्त एकपत्नीव्रत राहिला का, तर यापेक्षा वेगळं श्रीरामाचं चरित्र म्हणजे वनामध्ये जाऊन हातात धनुष्यबाण घेऊन त्यांनी असुरांचा संहार केला. आणि मग या निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी नाथांनी भावार्थ रामायण लिहायचं हातात घेतलं. आणि ते म्हणायला लागले की मला हा राम जनी मनी स्थळी काष्ठी पाषाणी जेवताना खाताना झोपताना येतो आणि मला म्हणतो भावार्थ रामायण लिही, माझं चरित्र लिही. तर त्यांनी ते चरित्र फक्त गोड गोड गोष्टी म्हणून लिहिल्या नाही, तर त्यांनी रामाचा आदर्श म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत होण्यासाठी जसं माणसाला चांगलं वागता येतं तसं वेळ प्रसंगी शस्त्र हातात घेऊन त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे, हे त्यांनी त्या भावार्थ रामायणातनं दाखवलं. म्हणजे भावार्थ रामायणातली चित्र आहेत त्यातल्या रावणाला दाढी आहे बरं का. दाढी का, तर त्या काळच्या राज्यकर्त्यांचं ते लक्षण होतं दाढी असणं. तर ते तसं त्यांनी दाखवलेलं आहे. पण ते भावार्थ रामायण 44 त्याचे कांड झाले आणि त्यांना श्रीरामाचं बोलावणं आलं म्हटल्यावर त्यांनी तिथे एका श्लोकामधनं त्याची समाप्ती केलेली आहे. आणि पुढचे सगळे जे कांड आहेत, तो गावबा नावाचा जो मतिमंद असणारा मुलगा होता, त्याला त्यांनी रामकृष्ण हरी नावाचा जप दिला होता आणि त्यातनं तो अत्यंत बुद्धिमान झाला. आणि पुढचं सगळं भावार्थ रामायण गावबानी पूर्ण केलं असं म्हटलं जातं. नाथांचा नातू मुक्तेश्वर, ज्याची जीभ जन्मता टाळ्याला चिकटलेली होती, त्याला नाथांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला तुला म्हणता येईल तसं रामकृष्ण हरी म्हण, असा हा मुक्तेश्वर नाथांच्या घरी होता, मुलीचा मुलगा. आणि त्यांनी अफाट आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे. त्यांचा पंतू होता तो शिवराज स्वामी होता. म्हणजे नाथांची ही कुळाची जी परंपरा आहे प्रवचनाची कीर्तनाची, ती पुढे चालू राहिली. आज तागायत आता माझे जे काका वडील वगैरे ते सगळे होते, ती पिढी आता सगळी संपलेली आहे. पण माझे चुलत भाऊ, माझे भावांची मुलं हे सगळे कीर्तन प्रवचन करतात. आणि त्यातून ते नाथांचंच चरित्र नाही तर सगळीच चरित्र पुन्हा एकदा नाथ महाराजांचा आदर्श समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतात. असं हे नाथांचं चरित्र मला जितकं त्यातलं सांगता येण्यासारखं आहे तुम्हाला, तितकं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण हे नाथ चरित्र सांगत असताना मला आतून अत्यंत आनंद याचा होतो की त्यांच्या पिढीमध्ये मी जन्माला आले, हे माझं कैक जन्मांची पुण्याई असेल, तर मी दुसरं तर काही करू शकत नाही संसार सांभाळून. पण जर मी नाथांचं नाथ नाथ हे नाव घेतलं, तरी मी माझ्या काही केलेल्या पापातून मुक्तता मला मिळेल. आणि म्हणून हे नाथांचं चरित्र सांगताना मला अतिशय मनापासून आनंद होतो. म्हणजे किती ते चरित्र त्यांचं सांगावं आणि किती नाही असं होऊन जातं. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आणि म्हणून हे नाथांचं चरित्र जास्तीत जास्त सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्यातून काही जर राहिलेलं असेल तर त्याबद्दल मी तुमची मनपूर्वक क्षमा मागते. आणि मी जे काय बोलले, माझे जे काही वेडेवाकुडे बोल परी ते नाथा चरणी वाहता झाले अमोल, अशीच माझी इच्छा आहे. धन्य धन्य एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा, असं म्हणून आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानून ऋताताई खापर्डे यांनी मला इथे जी संधी दिली एवढ्या चांगल्या व्यासपीठावर, तीही मकर संक्रमणाच्या निमित्तानं, याबद्दल मला खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, ऋताताईंचे आभार. आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. ताई, अप्रतिम सुंदर बोलला तो. इतकं ओजस्वी, ओघवतं आणि सुंदर. असं वाटलं होतं की खरं आपण थांबूच नाही आणि आम्ही आपल्या बरोबर पैठणला नाथ महाराजांच्या दर्शनाला नक्की सगळेच नक्की आलो होतो. जाऊया. आणि जा. पुन्हा नक्की येऊ. आज तर एक असं चित्रपट आपण आमच्या समोर उभा केला होता आणि सुषमाताई आभार प्रदर्शन करतीलच. पण तत्पूर्वी मी ऋषालीला खूप हृदयापासून धन्यवाद देते, कारण ताईंपर्यंत पोहोचायला मला ऋषालीने मदत केली. ती मला नेहमी सांगायची, की "अगं काकी खूप छान बोलतात, तू त्यांना नक्की." खरं तर ताई, आपण पुन्हा पुन्हा यावं ही विनंती करूनच मी आपला निरोप घेईन. आपल्या भगिनींनाही आपल्याशी बोलायचं असतं, तर तुमचे जर 5-7 मिनिटं आहेत ना?
हो, आहेत आहेत. हा, सुषमाताई आभार प्रदर्शन करते. धन्यवाद. नमस्कार ताई. आम्ही इतके खूप धन्य धन्य झालेलो आहोत. नाथांबद्दल मालिका, सिनेमा आहेत ना, किंवा ग्रंथातून थोडं थोडं वाचन आमच्याला मिळालं होतं, पण आज अगदी तुम्ही त्यांच्या कुळातल्या वंशातल्या प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या हृदयापासून नाथ महाराज आमच्या हृदयापर्यंत पोहोचवलेत. खूप खूप धन्यता वाटली. आणि त्यांचा जो प्रवास जनार्दन स्वामींपासून त्यांची ती गुरुभक्तीमुळे त्यांना लाभलेला आशीर्वाद, प्रत्यक्ष दत्तांची भेट, श्रीकृष्णाची भेट, आणि तिथून पुढे त्यांचं ते महान समाजकार्य खूप छान. आणि आम्हाला खूप धन्यता वाटते की तुमच्याशी बोलून, की तुम्ही त्या कुळात जन्मलात. मी एक विनंती करते ऋताताईंना आणि तुम्हाला पण, की आम्हालाही त्या पैठणच्या वाड्यात घेऊन दर्शन घडवावं. आणि खूप 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 भारावून गेलोय आम्ही खरंच. आणि तुमच्याकडनं परत करवीर निवासिनी महालक्ष्मी बद्दलही हो, ऐकायला आवडेल. नक्कीच. आवडेल आवडेल, मलाही आवडेल सांगा. मी अगदी विनंती करते परत परत पुन्हा माझ्या सगळ्या भगिनींची तीच असेल, की आम्हाला पैठणला नाथ महाराजांच्या घेऊन जावं तुम्ही. आणि ऋताताई धन्यवाद, आरतीताई धन्यवाद. ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी कृपया हँड रेज करावं आणि ताईशी संवाद साधावा. प्राचीताई बोला. नमस्कार आरतीताई, नमस्कार ऋताताई. ताई, तुम्ही एकनाथ महाराजांबद्दल जे सगळं सांगितलं अप्रतिम होतं आणि अज्ञात होतो आम्ही, म्हणजे मी तरी होतो अनेक गोष्टींपासून. आणि तुम्ही जेव्हा ते सांगितलं की भुजंगाने श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन दिलं, ते ऐकल्यावरती अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले, म्हणजे आनंद अश्रू अर्थातच. खूप खूप छान वाटलं, बाप रे. आणि त्यांची एवढी निष्ठा गुरुप्रती, की एवढं शिकण्यासारखं आहे आम्हाला सगळ्यांना, की तिथपर्यंत तर नाही पण निदान थोडं जरी आमच्यात आलं तरी खूप आहे. खूप छान वाटलं तुमचं आत्ताचं बोलणं आणि गोती शैली बोलण्याची. खूप छान वाटलं. आणि जसं आता सुषमाताई म्हणाल्या की खरंच ऋताताई, तुम्ही एक बस करून आपण पैठणला जाऊ, 8 घेऊन जाऊ आणि तिथल्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी आता आपल्याला सांगितल्या, ते मंदिर, ते सगळं आम्हाला पण बघायची आता उत्सुकता निर्माण झाली आहे. खरंच एक ऋताताई, जरा आपण असं करूया का? खूप इच्छा झाली आहे ते सगळं बघण्याची, असं अंगावरती शहारे येत होते म्हणजे तुम्ही सांगत होतात तेव्हा. खूप खूप धन्यवाद तुमचे. अनुपमाताई बोला. मुनीश्वरताई, मी शतशः नमन करते आपल्याला. आपल्या ओजस्वी आणि ओघवत्या माळेतून इतक्या अद्भुत गोष्टी जन्मापासूनच्या कळल्या. गुरु शिष्य परंपरा आणि परमेश्वराने कसे चमत्कार घडवून आणले. अनाथांचे नाथ, लोकनाथ, त्यांची शिकवण, अस्पृश्यता निवारण, भगवत भक्ती करा, प्रवचन कीर्तनातून जनजागृती करा, आणि मूर्तीने लोणी साखर, खडी साखर कशी खाल्ली, त्यानंतर विजयी पांडुरंगाची मूर्ती स्वतः चालत आली. अनेक जन्मांचे पुण्य आहे. त्या खूप गोष्टी कळल्या. सर्वभूती परमेश्वर हा मोठा संदेश मिळाला, की सगळ्यांचा आत्मा एकच आहे. तो दूर झाला की आपल्याला ईश्वर दर्शन नक्कीच होणार. आणि श्रीखंड्या म्हणून नाथांच्या घरी काम केलेले परमेश्वर, काही सांगावंसं वाटते की ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे. त्या घरी हरीचा कर नाही, त्या घरी हरी चाकर नाही. मी पुन्हा पुन्हा आपल्याला प्रणाम नमस्कार करते ताई. आम्ही अगदी भरून भारावून गेलो, नतमस्तक आहोत ताई. खूप खूप धन्यवाद. पुन्हा या, विनंती करते ऋताताईंना आणि तुम्हालाही. आम्ही जरूर येऊ पैठणला. नक्की आपली भेट घ्यावीशी वाटते, कडकडून भेटावं असं वाटतंय. इतकं सुंदर भेटूया ना. खूप सुंदर. काय बोलू. शुभांगीताई बोला. खरं बोलायचं ते प्रवचन सुटून बंदच होऊ नये, असं ऐकतच राहावं असं वाटतं. खरंच पुन्हा पुन्हा त्यांनी यावं आणि खूप असं प्रवचन एवढं डोळ्यातून अश्रू यावं असं प्रवचन होतं. विठ्ठलांना जोळीतून काढलं, ते लहान मुलाप्रमाणे जोळीतून पंढरपूरला आणलं, हे एवढं कौतुक वाटलं की मी ऐकलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, एका भांड्यामधून तीन शिरं 7, ते दोघे एका भांड्यातून एकनाथ आणि एक खाल्ले, जेवण जेवले. खूप बरं वाटलं मला ऐकून.
खूप 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 छान वाटलं. असं वाटतंय की त्याने पुन्हा पुन्हा यावं आणि हेच प्रवचन आम्हाला द्यावं, असं ऐकत राहावं, असं कीर्तनच सारखं वाटत होतं मला. छान झालं. धन्यवाद. मनापासून धन्यवाद ताई. इथेच आज आपला कार्यक्रम संपतो आहे. पुन्हा उद्या भेटूया सकाळी 8:30 वाजता. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.